कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, माझ्यासाठी, माझ्या मुलींसाठी, या घरासाठी तुम्ही आयुष्याची 7 वर्ष मोजली। आता तुमचे खूप खूप उपकार आहे तो माझ्यावर, मी कधीच विसरणार नाही। मी कधी परतफेड सुद्धा करू शकणार नाही। मला ना आता छान आयुष्य जगायचंय, माझ्या माणसांबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर, ईशा आणि रीमा बरोबर। आजी होणं ना मला जगायचंय। होणार, सगळं असंच होणार। बरं, तुम्ही आता छान आराम करा, मी जेवढा कुठपर्यंत आला ते बघते आणि मग तुम्हाला घ्यायला येते। एवढा कसला विचार करताय? हेच, इंद्राणी आत्या काय रिॲक्ट करतील याचा। तुम्ही ना उगाच या सगळ्याचं एवढं टेन्शन घेताय। मला आतून असं वाटतंय की इंद्राणी आत्या नक्की समजून घेतील। तर तुला खरंच असं वाटतं की इंद्राणी आत्या समजून घेतील? तुम्हाला असं का वाटतंय की त्या नाही समजून घेणार? आपण त्यांना नीट समजावून सांगितलं ना तर त्या नक्की समजून घेतील। असं नाहीये नेत्रा, मी सांगते ना, मला खरंच असं वाटतं की त्या समजून घेतील। नेत्रा, तुला एक गोष्ट लक्षात येते का? इंद्राणी आत्या त्यांच्या आयुष्यात आजोबांनंतर जर सगळ्यात जास्त कोणाचा तिरस्कार करत असतील तर त्या रुपाली म्हात्रे आणि मैथिली सेनगुप्ता आहेत। आणि तुला माहिती आहे नेत्रा, इंद्राणी आत्यांचं मन कोणीच नाही बदलू शकत। आजोबांच्या वेळी आपण इतका प्रयत्न करून सुद्धा त्यांनी त्यांचा सूर पूर्ण केलाच होता। हो, बरोबर आहे तुमचं, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना, आता परिस्थिती वेगळी आहे। तर मला कळतंय यावेळी सगळं वेगळं आहे, पण कितीही झालं काही असलं तरी तो चेहरा त्यांना सतत चेहरा जरी तोच असला तरी व्यक्ती वेगळी आहे ना। त्या रुपाली म्हात्रे नाहीये, त्या मैथिली सेनगुप्ता आहेत। आणि ही गोष्ट इंद्राणी आत्यांना माहिती आहे। आणि मुळात तेव्हाच्या इंद्राणी आत्या आणि आत्ताच्या इंद्राणी आत्यांमध्ये खूप जास्त फरक आहे। तुम्हाला माहिती आहे इंद्राणी आत्या आयुष्यभर एकट्या राहिल्या, पण मग आपण त्यांना स्वीकारलं, या कुटुंबात आणलं। इथे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नाती पाहिली, नाती समजली त्यांना, आणि म्हणूनच तर वेळप्रसंगी त्यांनी नात्यांसाठी त्याग सुद्धा केला। तर पण ऐका ना, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, त्या खरंच समजून घेतील। तर माझी एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या घरातले सगळे प्रॉब्लेम संपावेत। तुला जमेल तसं समजाव त्यांना। एकदा का इंद्राणी आत्या मैथिली मावशींना स्वीकारतील की नाही हा प्रश्न संपला की फायनली या घरातले सगळे प्रॉब्लेम संपतील आणि खऱ्या अर्थाने हे घर सुखाने नांदेल। तुमच्या तोंडात साखर पडो। आत्या सासू, आज सगळ्याच तुमचं आवडीचं केलंय। हो, फाल्गुनी तर पहाटे 5 पासून कामाला लागली। कशासाठी? असू दे हो इंद्राणी ताई, आणि ना तुम्हाला आवडतो म्हणून मी गाजर हलवा केलाय। मला सांगा कसा झालाय? खूप छान झालाय।
इंद्राणी तुम्ही 7 वर्षांनी घरी आलात, पण क्षणोक्षणी तुमची आठवण निघायची. मला आठवत असेल पूर्वी आपण एकत्र जेवायला बसायचो, पण आज तो दिवस आला की पुन्हा आपण एकत्र जेवायला बसलोय. आणि आज एवढ्या वर्षांनी फाल्गुनी पण लवकर उठली. एवढ्या वर्षांनी? एवढ्या वर्षांनीच हो. तू खूप आळशी झाली असा फाल्गुनी. तेजस तू नका बोलू. मी म्हटलं ना हो तर हो. आता घरात आल्यासारखं वाटतंय मला. आत्या, एक विचारू. आता ह्या मुवमेंटला तुम्हाला नेमकं कसं वाटतंय? तुम्ही ऑलमोस्ट डेथ बेड वरून परत आले. अरे तू असू दे, विचार. तुम्हाला आता काय वाटतंय? दुसरा जन्म झाल्यासारखं वाटतंय. मला जर कोणी विचारलं ना जगातली सगळ्यात चांगली गोष्ट कुठली, तर मी हीच सांगेन, आपल्या माणसाबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र आनंदात वेळ घालवणं. आता तुझ्यावरची संकट जरी टळलेली असली तरी तुझी जबाबदारी अजून संपलेली नाही. आता वेळ आहे मैथिलीला आधार देण्याची. खरं आहे आत्या, सगळे एकत्र असतील ना तर काहीच वाईट घडू शकत नाही. त्यामुळे काही झालं तरी सगळ्यांनी छान एकत्र राहायला हवं. चला जेवायला बसूया सगळ्यांनी एकत्र. नेत्रा हो ये तू पण येच. हो आज तुम्ही करा सुरू. काकू जरा गाजर हलवा दे. आत्या सासूमासाठीच आहे, तुमच्यासाठी नाही बनवलंय. ओके अरे चुप. थोडासा तरी दे. अजिबात नाही. तुमचं चालू द्या, मी आलेच. हा, तू कुठे चाललीस आणि कुणाचं पान वाढतेस तू? ईशा रीमासाठी. अगं पण मग त्यांना इथे बोलाव ना जेवायला, मी भरवते त्यांना. नाही नको आत्या, त्या दोघी ना खूप दंगा करतात, तुम्हाला जेवूच देणार नाहीत. तुम्ही आता 1-2 दिवस छान आराम करा, मग नंतर त्या दोघी तुमच्या जवळच असतील. आत्या, गेली 7 वर्ष तुम्ही कोमात होतात, तर तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं नेमकं? मला असं वाटत होतं की मी एक खूप मोठं न संपणारं दीर्घ स्वप्न बघतेय. आणि त्या स्वप्नात नेहमी शतग्रीव असायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.